मुंबईपासून अगदी जवळ. पण इथे पोहोचण्यासाठी मुंबईसारखा एकही रस्ता नाही. ही गोष्ट सुरू होते गोराई खाडीपासून. पण इथून पुढचा प्रवास अजून बाकी आहे. बोट मधून उतरल्यावर आपण बाईक घेऊन निघणार आहोत एका अशा गावाच्या रस्त्याने जिथे शहराची गर्दी नाही, मोठमोठ्या बिल्डिंग्स नाहीत, फक्त गावातील छोटी छोटी घरं, निसर्ग आणि समुद्राच्या अगदी जवळचं हे साधं जीवन. समोर दिसतंय फक्त पाणी, आजूबाजूला छोट्या छोट्या बोटी आणि त्या पाण्याच्या पलीकडे आहे आपली आजची डेस्टिनेशन. चला, आजचा हा संपूर्ण प्रवास गोराई खाडीपासून वेलंकणी बीच पर्यंत एकत्र अनुभवूया. तर आपला प्रवास सुरू होतोय गोराई खाडी जवळून. इथून पुढचा काही प्रवास रस्त्याने नाही तर थेट पाण्यावरून. पाण्यावरच्या छोट्या छोट्या लाटा, दूरवर दिसणाऱ्या बोटी आणि आजूबाजूचा शांत परिसर. काही क्षणांसाठी असं वाटतं की आपण शहरापासून खूप दूर आलोय. काही वेळातच बोट आपल्याला दुसऱ्या बाजूला घेऊन येते आणि इथून सुरू होतो या जर्नीचा दुसरा भाग. बोटमधून उतरल्यावर बाईक घेऊन आपण पुढे निघतो आणि काही अंतर गेल्यावर अचानक दृश्य बदलायला सुरुवात होते. शहराचा फील कमी होतो आणि समोर दिसू लागतो गावाचा साधेपणा. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी घरं, कुठे घराबाहेर बसलेली माणसं, कुठे रोजच्या आयुष्यात व्यस्त असलेलं गाव. आणि मला या प्रवासात एक गोष्ट आठवली. इथे डेस्टिनेशन पेक्षा सराउंडिंग जास्त बोलतात. बाईक वरून जाताना दिसणारी ही घरं, हे रस्ते, ही शांतता, हे सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर करताना एक गोष्ट जाणवते. शहराच्या अगदी जवळ असूनही इथल्या जागेची स्पीड अजूनही वेगळी आहे. आपण एखाद्या टुरिस्ट प्लेसकडे जातोय असं अजिबात वाटत नाही. जणू काही एका छोट्याशा गावातून फक्त फिरत फिरत पुढे निघालोय असं वाटतं. आणि कदाचित याच साधेपणामुळे हा प्रवास अजून सुंदर वाटतो. पण या गावाच्या या शांत वातावरणातून पुढे जाताना आपल्याला आता एक गोष्ट बघायची आहे. ज्यासाठी आपण एवढा प्रवास केला, तो वेलंकणी बीच नेमका कसा आहे. आणि शेवटी रस्त्याचा हा प्रवास आपल्याला घेऊन येतो त्या ठिकाणी जिथे गावाचा रस्ता संपतो आणि समुद्राची सुरुवात होते. मोठ्या टुरिस्ट बीचेस सारखी गर्दी नाही. आजूबाजूला निसर्ग आहे, समुद्र आहे आणि एक वेगळाच शांत वाइब आहे. पण मग मनात एक प्रश्न येतो, लोक याला मुंबई जवळचं मिनी गोवा का म्हणतात. याचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता बीचचा
एक एक भाग एक्सप्लोर करणार आहोत. आजूबाजूला दिसणारं परिसर, किनाऱ्याजवळची घरं, लोकांचं साधं जीवन आणि त्यामागे सतत ऐकू येणारा समुद्राचा आवाज. कधी कधी एखाद्या ठिकाणाचं सौंदर्य त्याच्या मोठेपणात नसतं, तर त्याच्या साधेपणात असतं. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. बीचवर पुढे जाताना सर्वात आधी जाणवतं समुद्राचा हा मोकळा विस्तार. लाटा किनाऱ्यावर येतात आणि परत जातात आणि आपण त्यांच्याकडे बघत राहतो. इथे येण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला इथे फक्त बीच पाहायला मिळत नाही, तर एक वेगळं कोस्टल विलेज लाईफ देखील अनुभवायला मिळतं. थोडेसे पुढे जाताच आपल्या समोर उलगडतो एक सुंदर समुद्र किनारा, वेलंकणी बीच. पहिल्या नजरेतच या ठिकाणाचं सौंदर्य मन जिंकून घेतं. निळाशार समुद्र, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि हे दृश्य पाहताना काही क्षण फक्त शांत उभं राहावंसं वाटतं. इथे मोठी गर्दी नाही, फक्त समुद्राचा आवाज आणि निसर्गाची सुंदर साथ. जर तुम्हाला शांत वातावरणात वेळ घालवायला आवडत असेल तर हे ठिकाण नक्कीच अनुभवण्यासारखं आहे. वेलंकणी बीचच्या परिसरात पुढे चालत गेल्यावर ख्रिस्ती संस्कृतीची सुंदर झलक प्रत्येक ठिकाणी दिसू लागते. मोठे क्रॉस, श्रद्धेची प्रतीक आणि अतिशय स्वच्छ परिसर, या सगळ्यामुळे इथलं वातावरण आणखी पवित्र वाटतं. उत्तन गावाची खरी ओळख फक्त इथल्या समुद्रामुळे नाही, तर या समुद्राशी जोडलेल्या माणसांमुळे आहे. पिढ्यानपिढ्या या अथांग समुद्राला आपलं जीवन मानून जगणारे मच्छीमार यांची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि समुद्रावरचा विश्वास हे पाहिल्यावर या गावाबद्दल एक वेगळाच आदर मनात निर्माण होतो. उत्तन गावात चालताना एक गोष्ट नक्की जाणवते. हे गाव फक्त एक ठिकाण नाही, तर एक वेगळी जीवनशैली आहे. उत्तन आजही आपली जुनी ओळख आणि संस्कृती जपून आहे. अशा प्रकारे आज आपण अनुभवला मुंबईच्या जवळ असलेलं पण आपल्या साधेपणाने मन जिंकणारं सुंदर उत्तन गाव. इथले शांत रस्ते, समुद्राची साथ, मच्छीमारीचं जीवन, गावातील माणसांची आपुलकी, या सगळ्यामुळे उत्तन गावाची एक वेगळीच ओळख निर्माण होते.
तर मित्रांनो, आजचा हा छोटासा प्रवास इथेच संपतो. तुम्हाला आजचा सिनेमॅटिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अस्सल निसर्गाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या मराठी ट्रॅव्हल स्टोरीसाठी अमोल व्हिज्युअल्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत प्रवास करत राहा, नवीन जागा शोधत राहा आणि प्रत्येक क्षण जगत राहा. धन्यवाद.